धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या वतीनं भारतीय न्याय संहिता 2023 BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS, भारतीय साक्ष अधिनियम 2023 BSA या नवीन कायद्याच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी कार्यशाळा नळदुर्गमध्ये आयोजित करण्यात आली। गजेंद्र भानुदासराव सरोदे, पोलीस निरीक्षक नळदुर्ग, भारतीय न्याय संहिता 2023 BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS, भारतीय साक्ष अधिनियम 2023 BSA या नवीन कायद्याच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी कार्यशाळा नळदुर्ग मध्ये आयोजित करण्यात आली। नवीन कायद्याविषयी जे आहे नागरिकांमध्ये जनजागृती होईल यासाठी या नळदुर्गमध्ये या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। पोलिसांच्या वतीनं सातत्याने जे आहे नागरिकांना आवाहन केलं जातं। सर, नागरिकांना काय आवाहन केलं जातं? नमस्ते। आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आपण नळदुर्ग येथे आपले जे नवीन 3 कायदे 2024 साली अमेंडमेंट होऊन नवीन आलेले आहेत, भारतीय साक्ष अधिनियम असेल, BNS असेल, BNSS असेल, या संदर्भाने जनतेमध्ये जागृती होण्यासाठी पोलीस पाटील असतील, गावातले तंटामुक्त सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आपण एक या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेसाठी आपण तुळजापूर येथील आपले सरकारी न्यायालयातील आपले जे सरकारी जे PP आहेत, कोरे साहेब असतील व इतर या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून या सर्व कायद्यांच्या विषयीची त्यांच्याकडून आपल्याला कायदेशीर ज्ञान आहे ते सर्वांना दिलं जाईल व त्याच्यातून आपल्या कामामध्ये सुसूत्र राहील। त्याचबरोबर जनतेमध्ये अवेअरनेस पसरेल की जेणेकरून जे जुने कायदे होते, आता ते जुने कायदे ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतात लोक, तर त्या जुन्या कायद्यांचे सेक्शन्स वगैरे सांगतात, तर आता जनतेला समजून सांगावं लागतं की अशाशी कायद्यामध्ये बदल झालेले आहेत, आता हे सेक्शन्स नवीन आलेले आहेत आणि असा त्याच्याविषयी आपली नवीन तरतुदी आहेत। त्यामुळे जनतेमध्ये जनजागृती व्हावी, पोलीस पाटील यांनाही त्या संदर्भात माहिती भेटावी, यासाठी आपण आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे। तरी सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी येऊन या कार्यशाळेचा लाभ घ्यावा। नवीन कायद्या संदर्भामध्ये महिलांविषयी जे कायदे होते एकत्रित बदल करण्यात आले आहेत काय? जे नवीन कायदे आहेत आणि जुन्या कायद्यामध्ये बदल तर आहे, पण फार काही बदल नाही। पण आजकाल जे महिलांवरचे अत्याचार वाढत गेलेले आहेत, त्यामुळे नवीन कायद्यामध्ये काय जे काही बदल आहेत ते महिलांनी जास्तीत जास्त जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे। न घाबरता, न लाजता जे अत्याचार आहेत ते व्यवस्थितरित्या कोर्टात येऊन मांडणं किंवा पोलीस स्टेशनमध्ये येऊन मांडणं हे प्रत्येक महिलेचा आता आजकाल हक्क झालेला आहे। आज महिला बस चालवते, एरोप्लेन चालवते, त्याप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात महिला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेला कुठले ना कुठले तरी अत्याचार सहन करावेच लागत आहेत। त्यामुळे माझं असं आव्हान आहे की प्रत्येक ज्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा। धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलाच्या वतीने काय एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन आहे? धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक जे नवीन 3 कायदे आलेले आहेत 1 जुलै 2024 पासून, त्या 3 कायद्याचं सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी, त्यातल्या कायद्याचे बदल माहीत व्हावा, जे नवीन त्यांना जे ॲड केलेले आहेत त्या संदर्भात सर्व जनतेला माहिती व्हावी यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत। त्यात तुळजापूर कोर्टातील आपले कोरे साहेब आणि त्यांचे सहकारी सामील होऊन ते प्रत्येक जनतेला आपल्या तुळजापूर डिव्हिजनमध्ये सगळ्यांना त्या नवीन कायद्याची माहिती देत आहे। सर्वसामान्य जनतेने या गोष्टीचा लाभ घ्यावा ही सर्वांची। नवीन कायद्याविषयी जे आहे नागरिकांमध्ये एक संभ्रमचा निर्माण आहे, कशा पद्धतीने आपण नागरिकांमध्ये जे आहे तर नवीन कायदे जर आपण बघितलं तर हे काही नवीन नाही आहेत, ते जुनेच कायदे आहेत, पण त्यामध्ये जे काही आता कालानुरूप जे काही बदल झालेले आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर झालेला आहे, फेसबुकमधून काही गुन्हे घडलेले आहेत, काही व्हॉट्सअपवरून गुन्हे घडलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिंक तुम्हाला येतात आणि तुमचे बँक अकाउंट वगैरे या ठिकाणी सापून जातं काही वेळेमध्ये। तरी ह्या ज्या नवीन गोष्टी तंत्रज्ञानाच्या आलेल्या आहेत, या गोष्टींना नवीन कायद्यामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर या नागरिकांना करण्यात यावा आणि त्यांच्यासाठी हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे। आता काही वेळेस असं होतं की आपल्याला बऱ्याच वेळा आपण विचार करतो की कोर्टामध्ये एवढे केसेस का पेंडिंग राहतात, तर याबद्दल काही जुन्या कायद्यामध्ये काही किचकट तरतुदी होत्या, त्यामुळे हे कायदे खटले जे आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत। परंतु या नवीन कायद्यामध्ये इव्हन न्यायालयावर देखील बंधन घातलेलं आहे की निकाल आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी निकाल दिला पाहिजे आणि मॅक्झिमम त्यांना वाढवायचं असेल तर 45 दिवसाच्या आतमध्ये न्यायालयानं या ठिकाणी निर्णय देणं बंधनकारक आहे। न्यायालयानं निकाल दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी ते पोर्टलवर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देणं देखील या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे।
नवीन कायद्यामध्ये केवळ लोकांचाच विचार केला गेलेला नाही, पोलिसांचाच विचार केला गेलेला नाही, तर सर्वांचाच आरोपीचा देखील या ठिकाणी मानवी हक्क जे आहेत ते देखील संरक्षण करण्याचं काम या नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण ठिकठिकाणी कार्यशाळा घेत आहेत, नागरिकांना काय आव्हान हेच करतोय प्रत्येक नागरिकांसाठी. भारतीय राज्यघटनेनुसार जे आता अंमलात आलेले 3 कायदे आहेत त्याचं नावानुरूप बदल तर झालेत, कलमही बदलवलेले आहेत, पण हे सर्व हितांचं म्हणजे नागरिकांसाठीच आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी, नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी आहे. बऱ्याचशा कलमामध्ये, प्रत्येक कायद्याच्या 3ही कायद्यामध्ये प्रत्येक कलमामध्ये त्यांना शिक्षेचं स्वरूप, व्याख्या आणि शिक्षा वाढवलेली आहेत. द्रवदंड म्हणजे फाईन वाढवलेला आहे. काही ठिकाणी नवीन तरतुदी केल्यात कलमाच्या, ज्याच्यात या वेगवेगळे आधी कायदे होते आता एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच कलम कमी केलेत, कलमाची संख्या कमी झाली, पण हे भारतीय नागरिकांचा विचार करून, भारताच्या नागरिकांचा हिताचाच विचार करून आणि न्यायालय प्रक्रिया ॲज वेल एज साक्ष अधिनियम, पुरावा अधिनियमनुसार साक्ष देण्याची प्रक्रिया यांना एकत्रित करून नवीन पद्धतीने न्याय निवाडे लवकरात लवकर आणि जलद गतीने व्हावा हाच त्यांचा उद्देश आहे. NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव.